Now let's continue exercise 3.3. त्यातला क्वेश्चन नंबर 3. आता यामध्ये फर्स्ट टू क्वेश्चन्स आपले मागच्या लेक्चरमध्ये झालेले आहेत. फर्स्ट टू क्वेश्चन जे स्टँडर्ड अँगलशी रिलेटेड क्वेश्चन्स होते. म्हणून मी तिथून व्हिडिओ जरी 25-26 मिनिटात जरी झाला असला तरी मी तिथे तो स्टॉप केला. कारण यापुढे जो सगळा टाईप आहे तो थोडासा वेगळा आहे आणि हे प्रॉब्लेम्स एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. काल आपण तो क्वेश्चन नंबर 3 मधला सेकंड पर्यंतचे जे प्रॉब्लेम बघितले त्यामध्ये सगळे प्रॉब्लेम कसे होते बघा. साइन इनवर्स 1/2 किंवा कॉस इनवर्स √3/2 किंवा टॅन इनवर्स √3 किंवा सेक इनवर्स √2 किंवा √3 काय असे स्टँडर्ड अँगलशी रिलेटेड सगळे प्रॉब्लेम होते. ज्या व्हॅल्यूज तुम्ही कधी ना कधी 9वी 10वी इव्हन 11वी 12वी त्या वापरलेल्या होत्या अशा प्रकारचे ते अँगल होते. आता क्वेश्चन 3 पासून टाईप कसा चेंज झाला बघा. एक तर बघा साइन इनवर्स 3/5 कॉस इनवर्स 12/13 हे कुठले आपले स्टँडर्ड अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज नाही आहेत. म्हणजे असं तुम्ही कधी पाहिलंय का साइन ऑफ सर्टन डिग्री 3/5 येतो. म्हणजे आपल्याला कसं होतं की साइन इनवर्स हाफ म्हणलं की पटकन कळतं, साइन इनवर्स 1/√2 पटकन कळतं, साइन इनवर्स 1 कळतो, साइन इनवर्स √3/2 कळतं, पण साइन इनवर्स 3/5 कुठं कळतो नाही. त्यामुळं हा जो टाईप आहे तो इथनं पुढे आता हा थोडासा स्लाइड चेंज झालेला आहे. आणि हा तर प्रॉब्लेम त्यातल्या एस्पेशली फारच महत्वाचा क्वेश्चन आहे. हा जो आपण आता पाहणार ना हा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. लेट्स कंटिन्यू. आता याची मेथड बघा कशी असते बघा. त्यातली जी पहिली जी टर्म आहे पहिली टर्म त्याला पहिल्यांदा अल्फा म्हणून घ्या. लेट साइन इनवर्स 3/5 इक्वल्स अल्फा. मग याच्यावरून देअरफॉर साइन अल्फा इक्वल्स 3/5. मग साइन अल्फा 3/5 असेल तर ह्याच्यावरून कॉस अल्फा मिळवून घ्या. ह्याच्यावरून कॉस अल्फा आपल्याला मिळवून घ्यायचं आहे. ठीक आहे. देअरफॉर कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल्स 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा. वन मायनस चला साइन स्क्वेअर अल्फा म्हणजे 3/5 चा स्क्वेअर 1 मायनस 9/25 क्रॉस मल्टिप्लिकेशन 16/25. त्यामुळं cos अल्फा इक्वल्स 4/5. cos अल्फा इक्वल्स 4/5. आपण साइन इनवर्स 3/5 ला काय मिळवतो अल्फा, त्याच्यावरून मी cos अल्फाची व्हॅल्यू मिळवून घेतली. cos अल्फाची व्हॅल्यू मिळवून घेतली आणि पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्यायचं बरं फक्त पॉझिटिव्ह. देअरफॉर पुन्हा अल्फा इक्वल्स cos इनवर्स ऍक्च्युअली स्टेप केली नाही तरी चालते बरं का. अल्फा इक्वल्स cos इनवर्स 4/5. ही स्टेप ही महत्वाची. एक हा पार्ट महत्वाचा आहे त्यातला हा आणि दुसरा हा. हे नाही लिहिलं तरी चालतं. जसं मी आता याच्यावरून कॉस अल्फा मिळवून घेतला तसं आता इकडच्या पार्टकडे बघा. सेकंड लेट कॉस इनवर्स 12/13 ह्याला बीटा म्हणा. देअरफॉर कॉस बीटा इक्वल्स 12/13. आणि समजा तुम्हाला कोणाला जर अशी शंका असेल सर इथं तुम्ही पॉझिटिव्ह रूटच घ्यायचं असं का म्हटलात, असं याला कारण आहे तेही सांगतो मी. दोन्ही आन्सर झाल्यावर सांगतो. ह्याचं पण येऊ दे मग सांगतो मी तुम्हाला. बरं काय आलं तुम्ही आता कॉस बीटा इक्वल्स 12/13. मग याच्यावरून आपण साइन बीटा मिळवून घ्यायचं. साइन स्क्वेअर बीटा म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर बीटा. तर कॉस बीटा म्हणजे 12/13 चा स्क्वेअर
144 बाय 169, क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 बाय 169, त्यामुळे स्क्वेअर रूट घे, हे साइन स्क्वेअर आहे, हे साइन स्क्वेअर. आता आपण साइन बीटा हे स्क्वेअर रूट घेणार आहे 5 बाय 13. पॉझिटिव्हच रूट घ्यायचं. का घ्यायचं त्याचं तर कारण तुम्हाला मी बाजूला सांगतो. मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही काय साइन इनवर्स काय टर्म आहे सांगा ती 3 बाय 5 म्हणता इक्वल्स अल्फा. त्यावेळी मला सांगा अल्फा बिलॉंग्स टू काय असतो रे, -π/2 टू +π/2 असतो ना, बरोबर ना. म्हणजे बघा इथं बघायचं 0 -π/2 +π/2, म्हणजे 0 टू -π/2 आणि 0 टू +π/2, -90 टू +90 च्या दरम्यान असतो ना. म्हणजे तुमचा अल्फा थोडक्यात एकतर फर्स्ट क्वाड्रंट किंवा फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतो ना अल्फा. या बाबतीत चाललंय आपलं, ह्याच्या बाबतीत. मग मी साइन अल्फा वरून कॉस अल्फा काढून घेतला. कॉस अल्फा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, प्लस और मायनस अर्थात स्क्वेअर रूट येणार. पण अल्फा कुठे आहे ते तिथे दाखवले बघा तुम्हाला. अल्फा कुठे आहे सांगा, एकतर फोर्थ क्वाड्रंट आहे किंवा फर्स्ट क्वाड्रंट आहे. मग मला सांगा फर्स्ट क्वाड्रंट असला तरी कॉस पॉझिटिव्ह कॉस अल्फा, फोर्थ क्वाड्रंट असला तरी कॉस अल्फा पॉझिटिव्ह. म्हणून मी त्याचं स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह गॅस सांगतो. खरं तर हे कारण आहे बरं का त्याच्या मागे, ह्याच्या बाबतीत पण दाखवतो, लक्षात. मला सांगा ज्यावेळेस तुम्ही लेट कॉस इनवर्स ही टर्म लिहिता, कॉस इनवर्स किती आहे बघा ते 12 बाय 13. याला जेव्हा तुम्ही बीटा लिहिता तेव्हा बीटा बिलॉंग्स टू रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये 0 टू π. आता मला सांगा झिरो टू पाय म्हणजे एकतर फर्स्ट क्वाड्रंट किंवा सेकंड क्वाड्रंट. मग मला सांगा कॉस बीटा मिळाला, त्याच्यावरून मी सिम्प्लिफाय करून साइन स्क्वेअर बीटा इथं आलो, साइन बीटा प्लस और मायनस 5 बाय 13. आणि 0 टू π आहे ना, एकतर फर्स्ट क्वाड्रंट आहे किंवा सेकंड क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंट असला तरी साइन बीटा पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट असला तरी साइन बीटा पॉझिटिव्ह. थोडक्यात ते आन्सर पॉझिटिव्ह. म्हणून ते आन्सर नेहमीच पॉझिटिव्ह. असं प्रत्येकाच्या बाबतीत होणार आहे तुम्हाला, असं प्रत्येकाच्या बाबतीत होणार आहे. त्यामुळे फार विचार करायचा नाही. स्क्वेअर रूट घेताना पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्या. ओके. आता याच्यानंतर जो मी फॉर्म्युला लिहितो की नाही तो कसा लिहायचा, कसा विचार करून लिहायचा ते आता नीट आहे. एकदा त्याचं टेक्निक समजलं की मग तुम्हाला निश्चित जमतं. हे मला सांगा ही टर्म काय सांगा, ही टर्म बघा, या टर्मला मी काय म्हणले अल्फा. आता वाचा बरं प्रॉब्लेम, अल्फा प्लस ह्याला बीटा म्हणले का मी रफ लिहितो ना तुम्ही बघा. तुम्हाला थोडक्यात काय ब्लू करायचं नाही ते काय, अल्फा प्लस बीटा इक्वल्स काय प्रूव्ह करायचंय, असं रफ लिहायचं सरळ. साइन इनवर्स 56 बाय 65 प्रूव्ह करायचं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं ना. ह्याला अल्फा म्हणले का मी बघा इथं, ह्याला बीटा म्हणले का बघा. मग आता काय प्रॉब्लेम तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे, अल्फा प्लस बीटाचा आन्सर साइन इनवर्स 56 बाय 65. आणि म्हणजेच काय प्रूव्ह करायचं आहे, साइन ऑफ अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ही प्रूव्ह करायची आहे. 56/65 प्रूव्ह करायची. ह्याचा हा दुसरा अर्थ झाला. म्हणजे मी इथून ठरवतो की काय फॉर्म्युला वापरायचा आहे, हे रफवर करायचं. म्हणजे साइन ऑफ अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे हे तुम्हाला त्याच्यावरून कळलं पाहिजे. बघा हे झालं, हे दोन व्हॅल्यूज मिळून झाल्या. आता इथनं पुढे बघा, कन्सिडर साइन ऑफ अल्फा प्लस बीटा इक्वल्स, चला फॉर्म्युला सांगा, साइन ऑफ अल्फा प्लस बीटा साइन कॉस प्लस कॉस साइन इज इक्वल. चला साइन अल्फा शोधा बरं, कुठे आहे साइन अल्फा, इथं बघा. मी म्हणून म्हणतो ना हे बॉक्स महत्वाचं आहे, हे बघा. ऍक्च्युली हे फार महत्वाचं नाही असं त्याचवेळी म्हणतो. साइन अल्फा 3/5 प्लस कॉस बीटा 12/13 प्लस नाही इंटू आहे, सॉरी इंटू 12/13 प्लस आता कॉस अल्फा 4/5 इंटू साइन बीटा 5/13. इथं होत असलं तरी कॅन्सलेशन करायचं नाही. हे डिनॉमिनेटर मला सेम ठेवायचं.
12 3 is 36 upon 13 5 is 65. हे बघा, हे 5 5 कॅन्सल होतात, नाही करायचं. 4 5 is 20 upon 13 5 is 65. हे मला सेम पाहिजे म्हणून. आता 36 प्लस 20 म्हणजे 56 अपॉन 65. हे कुणाचा आन्सर आला सांगा? साइन ऑफ अल्फा प्लस बीटाचा आन्सर आला. मग आता हे इनव्हर्स मध्ये कन्वर्ट करा. देयरफॉर अल्फा प्लस बीटा इक्वल्स साइन इनव्हर्स 56 अपॉन 65. आणि मग अल्फा आणि बीटा रिप्लेस करा. अल्फा म्हणजे साइन इनव्हर्स 3/5. बीटा म्हणजे कॉस इनवर्स 12/13 इज इक्वल टू साइन इनवर्स 56 अपॉन 65. डायरेक्ट रिझल्ट, हेन्स द रिझल्ट जो काय असेल. म्हणजे याच्यात फक्त ओळखायचं कसं, एका टर्मला अल्फा म्हणायचं, दुसऱ्या टर्मला बीटा आहे. पण हे सगळं कधी करायचं? आपले स्टँडर्ड अँगलशी रिलेटेड फॉर्म नसेल त्यावेळी असं करायचं, हे लक्षात ठेवा. साइन कॉस मध्ये असा प्रॉब्लेम असतो, नुसत्या कॉस मध्ये असतो, सगळ्या प्रकारे असतात. टॅन मधला पण आणखी वेळ, पण टॅनचे सगळे सोपे असतात कारण टॅनचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. साइन कॉस मध्ये जरा विचार करून, कधी साइन ऑफ अल्फा प्लस बीटा, कधी अल्फा मायनस बीटा, कधी कॉस मधला फॉर्म्युला, ते डिपेंड्स काय शो दॅट आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. तर हा टाईप व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता सेकंड क्वेश्चन थोड़ा टाइप परत चेंज आहे. प्रूव्ह दॅट cos इनवर्स 3/5 प्लस cos इनवर्स 4/5 इक्वल्स π/2. तर हे तुम्हाला आल्याचे सगळं π/2 बघितल्या तुम्हाला या प्रॉपर्टीज आठवल्या पाहिजेत. माझ्या मते ती प्रॉपर्टी 3 किंवा 4 आहे, नंबर मला आठवत नाही. साइन इनवर्स थिटा प्लस cos इनवर्स थिटा, थिटा जर दोन्हीकडे सेम असेल तर त्याचा आन्सर π/2 लिहिता येतो. मग आता ह्यातल्या कोणत्याही एका cos इनवर्सला, ह्यातल्या काय सांगतो मी ते, ह्यातल्या कोणत्याही एका cos इनवर्सला साइन इनवर्स मध्ये कन्वर्ट करा आणि काय होतं आपण पाहूया. ठीक आहे, बघा सोल्युशन बघा. लेट cos इनवर्स 3/5 इक्वल्स अल्फा. Therefore cos alpha equals 3/5. Identity. Sin square alpha equals 1 minus cos square alpha. म्हणजे 1 minus 3/5 चा स्क्वेअर, 1 minus 9/25, क्रॉस मल्टिप्लिकेशन 16/25. हे साइन स्क्वेअर अल्फाचा आन्सर आहे. देयरफॉर साइन अल्फा याचं रूट घ्यायचं. मी मगाशीच सांगितलं पॉझिटिव्ह रूट घ्या, 4/5. देयरफॉर अल्फा इक्वल्स, हे नीट बघा, साइन इनवर्स 4/5. आता अल्फा म्हणजे कोण होता? तर इथं बघा cos इनवर्स. देयरफॉर cos इनवर्स 3/5, cos इनवर्स 3/5 म्हणजेच साइन इनवर्स 4/5. cos इनवर्स 3/5 म्हणजे साइन इनवर्स 4/5. जेव्हा तुम्ही एमसीक्यू चे प्रॉब्लेम सोडवत असतात की नाही, काय बघा, मी मगाशी सांगायचं चुकून राहून गेलं माझ्याकडनं, सो प्रॉब्लेम लिहिला लिहिले. हे बघा 3 4 5 हे पायथागोरन ट्रिपलेट दिसतात का? 3 4 5. हे बघा अल्फा सांगा, cos अल्फा तुम्हाला 3/5 दिलाय की cos अल्फा 3/5 दिलाय. हे बघा 3 अपॉन ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. मग 3 4 5 हे तुमचं ट्रिपलेट असते की मग याच्यात साइन अल्फा पटकन दिसला तुम्हाला 4/5, cos अल्फा 3/5 म्हणजे अल्फा म्हणजे cos इनवर्स 3/5, तर साइन अल्फा म्हणजे 4/5, मग अल्फा म्हणजे साइन इनवर्स 4/5. मी काय म्हणतो कळतं का? बघा लिनियर कळेल. मला सांगा अल्फा इथे आहे, cos अल्फा आता तुम्हाला किती दिसतोय? तर 3/5. मग मला अल्फा म्हणजे सांगा cos, बघा अल्फा म्हणजे काय सांगा? cos इनवर्स 3/5. आता मला साइन अल्फा सांगायचं. साइन अल्फा म्हणजे काय दिसतोय तुम्हाला? 4/5. इनवर्स करा, अल्फा इक्वल्स साइन इनवर्स 4/5. मग एलएचएस बघा, म्हणजे cos इनवर्स 3/5 आणि साइन इनवर्स 4/5 इक्वल असतात. cos इनवर्स 3/5 साइन. हे एवढं सगळं करायची गरज नसते जेव्हा आपण डायरेक्ट
एमसीक्यूज करत असतो असं बघून सांगता येतं. कॉस इन्व्हर्स 3/5 म्हणजे साइन इन्व्हर्स 4/5 हे इक्वल असते. ओके, हे प्रूव्ह करू. हे मिळून झालं तुमचं. ह्याला इक्वेशन 1 द्यायचं. आता जे प्रूव्ह करायचं त्याची एलएचएस लिहायची. एलएचएस कॉस इन्व्हर्स 3/5 प्लस कॉस इन्व्हर्स 4/5. आता ही जी टर्म आहे ना कॉस इन्व्हर्स 3/5 याला आपण साइन इन्व्हर्स 4/5 रिप्लेस करायचे. साइन इन्व्हर्स 4/5 हे ॲज इट इज cos inverse 4/5 from equation 1. आता हा थीटा आणि हा थीटा सेम आहे का पहा. म्हणजे साइन इन्व्हर्स थीटा प्लस कॉस इन्व्हर्स थीटा चा आन्सर काय असतं रे π/2 आणि ते रिझन द्यायचं. साइन इन्व्हर्स थीटा प्लस कॉस इन्व्हर्स थीटा इक्वल्स π/2. एक्स मध्ये असेल करायचे तुमच्याकडे साइन इन्व्हर्स x प्लस कॉस इन्व्हर्स x इक्वल्स π/2 equals RHS. Prove. Okay. Now fifth question. Prove that विचारलं आहे tan inverse half plus tan inverse 1/3 equals π/4. आता व्यवस्थित आहे का मी काय सांगतो हे बघा. तुमच्याकडे हा रिझल्ट आहे की नाही बघा की tan inverse x plus tan inverse y equals tan inverse x plus y upon 1 minus xy. पण कधी जेव्हा तुमचा x पॉझिटिव्ह असेल y पॉझिटिव्ह असेल आणि xy लेस दॅन 1 असेल तर. आणि हाच पुन्हा एकदा रिझल्ट प्रूव्ह करून दिला मी. थोडासा अवघड प्रूफ होता त्याचा. त्याला त्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मध्ये आणणं थोडंसं अवघड होतं. ज्यावेळेस xy ग्रेटर दॅन 1 असेल xy ग्रेटर दॅन 1 त्यावेळी पाय प्लस अशी टर्म होती बघा पाय प्लस. मग आपण tan इन्व्हर्स x प्लस tan इन्व्हर्स y चा नक्की कोणता फॉर्म्युला वापरायचा हे आधी ठरवून घ्यायचं. मी आता जो लागणार आहे फॉर्म्युला तोच लिहिला इथं. xy लेस दॅन 1 चालेल. बघा या टर्मला आपण हे रफर करू का सगळं. x ला हाफ म्हणूया आपण. x ला हाफ y ला 1/3 म्हणूया आपण. x ला हाफ म्हणून y ला 1/3 म्हणूया. मग मला सांगा xy आता हे बघा एक तर कन्फर्म आहे x पॉझिटिव्ह आहे y पॉझिटिव्ह आहे. हाफ आणि 1/3. आता xy हा प्रॉडक्ट जर बघितला तर 1/2 into 1/3 म्हणजे 1/6 हा प्रॉडक्ट 1 पेक्षा काय लहान आहे बघा. xy लेस दॅन 1. मग काय रिझल्ट वापर. हे सगळं रफवर्क झाल्यानंतर हा पार्ट आहे तो रफवर्कचा बरं का एवढा हा इथून एवढं हे आपलं रिझन म्हणून मी नंतर देणार आहे. मग tan इन्व्हर्स आता प्रूव्ह दॅट जे त्याची पहिल्यांदा LHS लिहूया आपण. हा tan प्रॉब्लेम खूप सोपे असतो फक्त इथं चेक करावं लागणार. tan इन्व्हर्स हाफ प्लस tan इन्व्हर्स 1/3. तर tan इन्व्हर्स x प्लस tan इन्व्हर्स y म्हणजे काय सांगा. tan इन्व्हर्स x प्लस y अपॉन 1 मायनस xy. आणि समोर फक्त हे रिझन द्यायचं इथून एवढंच. हे वाटलं तर लिहिलं तरी काय हरकत नाही बरं. हे समोर रिझन द्यायचं इक्वल्स tan इन्व्हर्स ब्रॅकेट मध्ये वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 प्लस 2 म्हणजे 5/6. 1 मायनस ह्याचा आन्सर 1/6. 1 मायनस 1/6. मग tan इन्व्हर्स हा वरती 5/6 आले. ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा. 6 मध्ये 6 मायनस 1 म्हणजे 5/6. सेम टर्म आहेत दोन्ही. म्हणजे आन्सर आलं tan इन्व्हर्स 1 आणि tan इन्व्हर्स 1 म्हणजेच किती सांगायला π/4 इक्वल्स RHS. Thus LHS equals RHS. Okay. Next question मध्ये जावा. Prove that 2 tan inverse 1/3 equals tan inverse 3/4 हे आपल्याला प्रूव्ह करायचे. दोन प्रकारे करून दाखवतो प्रॉब्लेम हा तुम्हाला. बघा पहिल्यांदा LHS लिहूया आपण. LHS 2 tan inverse 1/3. मला सांगा ट्वाइस x अशी जर टर्म असेल तर आपण त्याला x प्लस x लिहितो की नाही. मग तसं tan इन्व्हर्स 1/3 प्लस tan इन्व्हर्स 1/3 असं त्याला दोनदा लिहितो.
चेक करूया आपण मगासारखं टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. एक्स म्हणजे 1/3, वाय म्हणजे 1/3, दोघेही पॉझिटिव्ह आहेत. एक्स वाय हा प्रोडक्ट 1/3 into 1/3 म्हणजे 1/9 लेस दॅन 1 आहे. म्हणजे परत आपला तोच पहिला फॉर्म्युला जो मगाशी मी दिला होता तो टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय म्हणजेच टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. 1/3 प्लस 1/3 2/3 1 मायनस 1/9 ह्याचा प्रोडक्ट इक्वल्स टॅन इनवर्स वरती 2/3 ॲज इट इज 9 × 9 minus 1 म्हणजे 8/9 इक्वल्स टॅन इनवर्स 2/3 ला 9/8 ने मल्टिप्लाय करायचं इक्वल्स इथंच लिहितो टॅन इनवर्स 2 4 8 3 3 9 3/4 इक्वल्स RHS. RHS आले का बघा. ही झाली एक मेथड. आता आणखी एक मेथड दाखवतो. बरं, सेम प्रॉब्लेम आणखी एका मेथडला आपण बघायचं. तुम्हाला सगळे फॉर्म्युले जेव्हा मी प्रूव्ह करून दिले त्यातला एक शेवटचा पार्ट होता बघा, तो दाखवलेला आठवतोय का तुम्हाला? 2 tan इनवर्स x ला आपण साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स सगळ्यांमध्ये आपण फॉर्म्युले पाहिले होते. त्यातला हा फॉर्म्युला तुम्हाला आठवतोय का बघा? 2 tan इनवर्स x इज इक्वल टू टॅन इनवर्स 2t अपॉन 1 मायनस t स्क्वेअर असा मी रिझल्ट घेऊन दिलाय. तर त्याचा जर मी वापर केला आणि LHS लिहिले बघा 2 tan इनवर्स 1/3. आता 1/3 म्हणजे तुमचा x आहे, लक्षात ठेवा x. रिझल्ट बघा काय आहे सांगा. tan इनवर्स 2t म्हणजे ऍक्च्युअली 2x हे x म्हणजे 1/3 अपॉन 1 मायनस 1/3 चा स्क्वेअर आणि समोर हे रिझन द्यायचं इक्वल्स tan इनवर्स वरती आले 2/3 आणि खाली आले 1 मायनस 1/9 स्क्वेअर त्याचं ना, म्हणजे tan इनवर्स 2/3 अपॉन 8/9. tan इनवर्स 2/3 अपॉन 8/9 आणि हे सिम्प्लिफाय केलं इथं दाखवले मी करून त्याचा आन्सर. इथं त्याचा आन्सर येतं tan इनवर्स 3/4 म्हणजेच RHS. असा देखील तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम प्रूव्ह करायचा आपल्याला. tan इनवर्स cos theta plus sin theta upon cos theta minus sin theta equals pi/4 plus theta. Theta belongs to -pi/4 to +pi/4 याच्या तो दरम्यान. म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मध्ये येण्यासाठी तुम्हाला असं दिलेलं असतं. आता याच्याकडे फारसं नाही पाहिलं तरी चालतं. हे आपल्याला कसं प्रूव्ह करायचं हे आपण बघूया. खूप वेळा मी तुम्हाला हा टाईप 11वी पासून सांगत होतो. न्यूमरेटर हे सगळं टॅन मध्ये कन्वर्ट करायचं, पेन्सिल न 1 लिहायचा, हे तुम्ही खूपदा ऐकलेलं आहे माझ्याकडे. तीच प्रोसेस पुढे आपण कंटिन्यू करायची. बघा LHS tan इनवर्स cos थीटा प्लस sin थीटा अपॉन cos थीटा मायनस sin थीटा. त्यानंतर डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय cos थीटा, डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय cos थीटा, cos थीटा प्लस sin थीटा अपॉन होल डिवाइडेड बाय cos थीटा मायनस sin थीटा आणि अपॉन दिले प्रत्येकाला. डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय cos थीटा. इक्वल्स tan इनवर्स हे झाले 1 प्लस sin अपॉन cos tan अपॉन 1 मायनस पुन्हा sin अपॉन cos ला आपण काय लिहिणार आहे tan. हे कॅन्सल होऊन 1 होतात. sin अपॉन cos चे tan होतात.
मी तुम्हाला असं नेहमी सांगतो बघ, इथे एक पेन्सिलने तेवढा 1 लिहायचा नंतर, आणि हा 1 आणि हा 1 tan π/4 न रिप्लेस करायचा. हा जो 1 आहे त्याला आपण tan π/4 म्हणणार आहोत. हा tan थिटा आहे तो ऍज इट इज, हा 1 आहे तसा लिहायचा, मायनस हा जो 1 आहे त्याला आपण tan π/4 म्हणणार आहोत इंटू tan थिटा ऍज इट इज. तुम्ही हे बऱ्याचदा पहिले आठवा, इज इक्वल टू tan इनवर्स ऍज इट इज. हा tan प्लस tan अपॉन 1 मायनस tan म्हणजे tan ऑफ अल्फा प्लस बीटाचं एक्सपान्शन आहे, आणि tan इनवर्स tan समथिंग म्हणजे समथिंग π/4 प्लस थिटा इक्वल्स RHS. असा आपल्याला प्रॉब्लेम प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट त्यातला आता शेवटचा क्वेश्चन बघा. इथंच डायरेक्ट कंटिन्यू करतो आता. नंबर आहे त्याचा 8th. चला LHS लेवल tan इनवर्स स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. RHS θ/2 आहे, मी त्यातले LHS फक्त लिहिलेली, आणि पुढं थिटा मायनस पाय टू प्लस पाय असं सांगितलंय. जेव्हा तुम्ही थिटाचा इथं म्हणजे RHS शोधायकडे बघा, ते θ/2 आहे. ज्यावेळी तुम्ही इथं मायनस पाय आणि प्लस पाय रिप्लेस करता, किंवा मायनस π/2 टू प्लस π/2 ही tan इनवर्सची आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच असतेच, त्यासाठी तुम्हाला ते दिलेलं असतं. तुम्ही पाय रिप्लेस करून बघा ना, ते शो दॅट θ/2 आहे ना मायनस π/2 टू प्लस π/2 हे तुम्हाला प्रूव्ह करायचं, म्हणजे त्या दरम्यान असलं पाहिजे हे प्रूव्ह करायचं. बघा tan इनवर्स ऍज इट इज स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर हाफ म्हणजे अँगलचा हाफ, 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर हाफ. ठीक आहे, म्हणजे tan इनवर्स स्क्वेअर रूट ऑफ साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर. त्या tan स्क्वेअर आहे त्याचं स्क्वेअर रूट आहे, म्हणजे tan इनवर्स tan θ/2. tan स्क्वेअर आणि रूट कॅन्सल कर, tan इनवर्स tan समथिंग म्हणजे समथिंग θ/2 इक्वल्स RHS. thus LHS इक्वल्स RHS. इथं तुमचा एक्सरसाइज 3.3 संपलेला आहे. ह्याच्यानंतर आपण स्टार्ट करणार आहोत त्याचा मिसलेनियस एक्सरसाइज 3 आपण बघायला सुरू करणार आहोत. त्याआधी सगळेच्या सगळे फॉर्म्युले एकदा परत एकदा पाहून घ्या, सगळे फॉर्म्युले एकदा पुन्हा लर्न करून घ्या. पण आता मिसलेनियस मध्ये सगळे मिक्स करायचे तुम्हाला, तेव्हा फॉर्म्युले लर्न होणं आवश्यक आहे. टिल देन गुड बाय.